मित्रांनो, आज आपण पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या टेमघर धरणाविषयी माहिती पाहणार आहोत। हे धरण पुणे जिल्ह्यातल्या मुळशी या तालुक्यामध्ये आहे। मुठा नदीवर हे धरण बांधण्यात आलेलं आहे। या धरणाचा आसपासचा परिसर पावसाळ्यामध्ये स्वतःवरती गवताची हिरवी चादर ओढून घेतो। हे दृश्य पाहण्यासाठी इथे पर्यटक गर्दी करतात। टेमघर धरणाला खडकवासला धरणाचं उपधरण सुद्धा म्हणतात, कारण की ज्या वेळेस टेमघर धरणातलं पाणी सोडलं जातं तर ते पाणी नमस्कार मित्रांनो, द सुमित विजन या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे आणि मी तुमचा होस्ट सुमित साळवे। तर आज आपण टेमघर धरणाविषयी संपूर्ण माहिती ही पाहूया आणि खास करून हे धरण ड्रोनच्या साहाय्याने पाहणार आहोत। तर चला तर मित्रांनो, आपण व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, आपल्या पुणे शहराला पाणी पुरवठा करणारे अनेक धरणं आहेत। त्यामध्ये पानशेत धरण, वरसगाव धरण, खडकवासला धरण, मुळशी धरण आणि पवना धरण या मुख्य धरणांपैकी आपण आज टेमघर धरणाविषयी माहिती पाहणार आहोत। टेमघर धरणाला खडकवासला धरणाचं उपधरण सुद्धा म्हणतात, कारण की ज्या वेळेस टेमघर धरणातलं पाणी सोडलं जातं तर ते खडकवासला धरणामध्ये जाऊन साठलं जातं। टेमघर धरणाकडे जाणारा रस्ता हा पावसाळ्यामध्ये निसर्गाच्या सौंदर्याने सजलेला असतो। टेमघर धरण हे आपल्या पुणे जिल्ह्यातल्या मुळशी तालुक्यामध्ये आहे। मुठा नदीवर हे धरण बांधण्यात आलेलं आहे। मुळशी तालुक्यातल्या लव्हार्डे आणि दासवे या गावांजवळ टेमघर धरण हे स्थित आहे। तुम्हाला समोर जो रस्ता दिसतोय तो रस्ता सरळ लवासा सिटीकडे जातो, ज्याला आपल्या भारत देशातली पहिली प्रायव्हेट सिटी असं म्हणतात। टेमघर धरण हे 2000 मध्ये बांधण्यास सुरुवात झाली। सिमेंट कॉन्क्रीटने हे धरण बांधण्यात आलेलं आहे। या धरणाची उंची सुमारे 42.5 मीटर तर या धरणाची लांबी 1075 मीटर एवढी आहे। टेमघर धरणाला एकूण 5 दरवाजे असून हे धरण बांधण्यामागे उद्देश होता की शेतीसाठी या धरणाचं पाणी वापरता यावं। टेमघर धरणाची पाणी साठवण्याची क्षमता 3.71 TMC एवढी आहे, म्हणजे 3.71 अब्ज घनफूट। मित्रांनो, मी हा व्हिडिओ 2026च्या जुलै महिन्यामध्ये शूट केलेला आहे। यामध्ये टेमघर धरण हे 70% भरून गेलेलं आहे। मित्रांनो, 2016 मध्ये टेमघर धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी गळती होत आहे असं सर्वांना दिसून आलं। इसवी सन 1961 मध्ये ज्यावेळेस पानशेत धरण फुटलं होतं त्यावेळेस पुण्यामध्ये महापूर आला होता। ती स्थिती 2016 मध्ये पुण्याची होईल अशी सर्वांना भीती वाटू लागली। 2000 मध्ये या धरणाचं बांधकाम झालं आणि 2016 मध्ये या धरणाची पाणी गळती सुरू झाली। अवघ्या 15 वर्षामध्ये धरणाची पाणी गळती कशी सुरू झाली असा प्रश्न सर्वजण प्रशासनाला विचारू लागले। जलसंपदा विभागाने पाणी गळती रोखण्यासाठी व धरण मजबूत करण्यासाठी ग्राउंडिंगचे काम युद्ध पातळीवरती सुरू केले। या कामामुळे टेमघर धरणाची पाणी गळती ही 95% रोखली गेली।
तरीही आज सुद्धा पुणे शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी टेमघर धरण हा दिमाखात उभा आहे. मित्रांनो, आता तुम्हाला धरणातलं पाणी हे गढूळ दिसत असेल, कारण की आता पाऊस पडल्यामुळे हे संपूर्ण पाणी वाहून या धरणामध्ये साठलेलं आहे. ज्यावेळेस हिवाळा येईल त्यावेळेस संपूर्ण गाळ हा खाली बसेल, जेणेकरून आपल्याला पाणी हे स्वच्छ दिसेल. मित्रांनो, टेमघर धरणाचा आसपासचा परिसर हा पावसाळ्यामध्ये निसर्गाच्या सौंदर्याने सजलेला असतो व स्वतःवरती गवताची हिरवी चादर ओढून घेतो. हे दृश्य पाहण्यासारखं असतं, जे की तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल. मित्रांनो, या घाटातून टेमघर धरणाचा संपूर्ण व्ह्यू दिसतो, त्यामुळे इथे पर्यटक रस्त्यामध्ये थांबतात. जरी तुम्ही इथे थांबण्याचा विचार करत असाल तर फक्त थोडा वेळ थांबा, कारण की या घाटामध्ये दरड ही कधीही कोसळू शकते. घाटामध्ये वेडीवाकडी वळणं आहेत, त्यामुळे तुम्ही तुमची गाडी इथे सावकाश चालवा. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये मी टेमघर धरणाविषयी संपूर्ण माहिती ही सांगितलेली आहे. होप्स तुम्हाला ती आवडली असेल. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर द सुमित विजन या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद मित्रांनो.